सो गुड आफ्टरनून गाईज, कसे आहेत सगळे. तर आम्ही आज आलो आहोत अकोलनेर मध्ये, अहिल्यानगर ह्या जिल्ह्यामध्ये. तर अकोलनेर मध्ये येण्याचं कारण असं आहे की तिथे फॅन्ड्री फिल्मची शूटिंग झालेली आहे. तर आपण बघूयात का कुठे कुठे शूटिंग झालेलं, मेन स्पॉट तुम्हाला दाखवते, जसे की शाळा, मंदिर वगैरे आहेत. आपण पुढे जाऊन चला. इकडचं सगळं फॅन्ड्री मधलं शूटिंग आहे. इथं तो शाळेमधलं त्याचं घर, म्हणजे मुलं वगैरे सगळे उभे असतात, ते ठिकाण आहे इकडचं सगळं. हे बघा इकडे. चला आपण पुढे जाऊया. इकडे शूटिंग झालेली आहे. शूटिंग झालेली आहे फॅन्ड्री पिक्चरची. आणि हे शाळा नाहीये, ही खरं म्हणजे मंदिर आहे. आतमध्ये मंदिर आहे, तर त्याला शाळेचं रूपांतर केलेलं आहे त्यामध्ये. हे त्यांचे सगळे फॅमिली वगैरे तर डुक्कर वगैरे पकडताना ते दाखवलेलं होतं. हा सीन आहे इकडचा, बघू शकता. आणि ते मुलं जे बसतात ना, ते इथे बसले असतील, इथे बसून त्यांना बघत असतात. तो इकडचा सीन आहे. आता इथे सगळं झाडं झुडपं वाढलेले आहेत म्हणून त्यामुळे समजून येत नाही, पण ती सगळी मुलं इथे लहान शाळेतली मुलं इथे बसून त्यांना बघत असतात की डुक्कर पकडताना बघत असतात. तो हा सीन. सो हे गाईज, आता आम्ही आलो आहोत जेवणासाठी. तर इथे फलके फार्म, खूप मोठं मस्त चिक्कूची वाडी आहे, तर तिथे आम्ही जेवणार आहोत. तर बघूयात काय येतंय, काय मागवणार आहे आम्ही. आणि बघा ना इकडचं वातावरण किती छान आहे. चिक्कूची वाडी आहे, चिक्कूच्या वाडीमध्ये मस्त यांनी एक हॉटेल बनवलंय, खूप छान वाटले. त्यांचा कॉन्सेप्ट मला खरंच खूप आवडला, खूप मस्त आहे. फक्त आता जेवणाची टेस्ट बघायची आहे कशी आहे. ते छोटे छोटे चिक्कू आहेत, आता सध्या सीझन नाहीये चिक्कूंचं. तर बघा ना किती छान वाटतंय. इतका मोठा चिक्कूचा मळा आहे हा. फलके मळा म्हणून एक आहे इथे अहिल्यानगर मध्ये, चास कामरगावच्या इथे बघा. आणि आम्ही तिथे समोरच बसलो जेवायला मस्त. मी आहे, पप्पा आहेत, सीड आहे, सागर आहे, सुधीर, प्रशांत, आम्ही सगळेजण आलोय जेवायला. खूप मस्त एन्जॉय करतोय आम्ही. तुम्ही बघू शकताय चिकन थाळी, मटन थाळी मागवलेली आहे. आता येईल थोड्या वेळातच, येईल आता थोड्या वेळात. अलीकडचं जेवण आहे. फिलिंगच वेगळी आहे. झाडं एकदम दिवाण वातावरण, जेवायचं फुल चिल मध्ये. ही आहे मटन थाळी. चिकन आणि मटन. ही बघा मटन पप्पा खाऊन बघताय, बघू आता कसं आहे. मटन खात्यात असतं बघा त्याच्यात. वा मटन मटन फुल चाटत बघा भाकरी कशी दाखवली. प्रसन्न करून दाखव, प्रसन्न दाखवून. सगळे आता जेवायला बसले मस्त. सगळ्यांनी मटन थाळी, चिकन थाळी मागवली आहे जत्रा मटन मध्ये. इथे जत्रा मटन मध्ये स्पेशल मटन थाळी आहे, तर आम्ही मटन थाळी सीडने घेतले. मस्त खातोय, चाव मारतोय मस्त मटनवर. सागरने पण मटन थाळी घेतली. सुधीरला मटन आवडत नाही तर त्याने चिकन थाळी घेतलेली आहे. प्रशांतला ऑलवेज मटन थाळी, त्याने मटन थाळीच घेतलेली आहे. पप्पा ऑलवेज मटन थाळीच. आणि मी अल्सो बघू आता, मला जे आवडेल ते मी मागवेल. माझं असं आहे की जर मला ते पटलं तर मी ते मागवेल. बघूयात. जेवण झालेलं आहे. इतकं भारी जेवण होतं ना, काय सांगू. म्हणजे अस्सल गावरान जेवण, बोकडाचं एकदम ताजं मटन. आणि म्हणजे ना, नाही ना म्हणता मी 2.5 भाकर चुरून खाल्ली गाईस. तुम्ही बिलीव्ह नाही करणार, एवढं मी कधी खात नाही जास्ती. पण जे जेवण गेलं ना, आणि अशा वातावरणामध्ये तुम्ही बघू शकता, पूर्ण चिक्कूची वाडी आहे. आणि याच्यामध्ये आम्ही मस्त ते हॉटेल आहे, जत्रा हॉटेल म्हणून, अहिल्यानगर, पुणे टू अहिल्यानगर जो रस्ता आहे तिकडे तो हॉटेल आहे जत्रा म्हणून. नक्की तुम्ही जेवायला भेट द्या. सिरियसली मटन म्हणून आहे, मस्त, एकदम मस्त ढवारा मटन आहे. मजा आली आणि पोट भरून जेवलोय. आता आम्ही चाललोय परत मावशीच्या गावी. सो तिकडचे काही आम्ही उद्या जाऊन एक एक्सप्लोर करणार आहे, ते तुम्हाला दाखवतो. इकडचं बघा ना काय मस्त. जत्रा मटन म्हणजे इन द सेन्स हे चुलीवरचं जेवण, आणि असं आहे की शेतामधलं जेवण. तर शेतामध्ये बसून आपण जेवू शकतो वगैरे. आणि मागचं वातावरण, म्हणजे शेताचं मागचं बॅकग्राऊंड, आणि तिकडे आम्ही बसलो होतो मस्त. इथेही बसू शकलो असतो आपण जेवणाला, तिथेही त्यांनी आणून दिलं असतं, पण आम्ही म्हटलं तिथेच बसूयात, कारण फॅन वगैरे होता ना, म्हटलं ऊन लागतं म्हणून.
तर आम्ही मस्त इथे मजा आली जेवून आणि मजा केली, छान वाटलं. फुल पोट भरलं. आणि आपल्या इथं कसं मुंबईला पोट भरलं नुसतं ढेकरं चालू होतात आणि इथं इतकं जेवलं तरी काहीच नाही, नॉर्मल वाटतंय, म्हणजे असं त्रास नाही कसला. नाहीतर आपल्या इथं नुसतं खाल्ल्यानंतर एकदम ऍसिडिटी क्रिएट होणार आणि एकदम म्हणजे असं वाटतं की नकोच ते तेवढं हेवी जेवण. पण इथं जेवलं सगळं, आता असं वाटतं हळूहळू डायजेस्ट पण व्हायला स्टार्ट झालं असेल. तर इकडचा बॅकग्राऊंड बघू शकता, छोटे छोटे चिकू आलेत, तुम्ही बघू शकता इथे चिकू. तर ते काका म्हणले की इथं जे जेवायला येतात ते चिकू तोडून घेऊन जातात. आम्ही म्हणजे त्यांना फ्री ऑफ कॉस्ट देतो. इथं बघू शकता एवढं छोटे छोटेसे चिकू आलेले आहेत. आणि इथं बघा राऊंड मारते.